जे 6 संघांनी या भुवनेश्वर प्रीमियर लीग मध्ये सहभाग घेतला असे आपण प्रत्येक 6ही आपण जे संघ मालक होते त्यांचा इथे आपण सन्मान करूयात। तर त्यापैकीच पहिला संघ शिवशक्ती वॉरियर्स, त्याचे संघ मालक शुभम शिर्के यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। मी विनंती करतो की शुभम शिर्के या आपण सन्मान चिन्ह घ्यायचं आहे। नक्कीच ज्याचे जे नाव घेतले त्याने ताबडतोब यायचं आहे, कारण आपल्याकडे लाईटची व्यवस्था नसल्यामुळे एक 10 मिनिटांमध्ये कार्यक्रम आपण संपवायचा आहे, याची दक्षता घ्यायची। चला या शुभम, मी विनंती करतो की संदेश दादा या आपण, मी विनंती करतो की या अध्यक्ष संदेश देवधरकर। एक कौतुक म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। त्यानंतर मग स्वयंभू एकता नगर शुभम पाडणकर, मी नक्कीच विनंती करतो की गणेश दादा या आपण समीर देवरे, समीर देवरे यांना मी विनंती करतो की नक्कीच स्वयंभू वॉरियर्स एकता नगर नक्कीच त्यांचा देखील खेळ चांगला झालाय। त्यानंतर मी विनंती करतो की श्रीशा 11 सुमिता वाडकर, नक्कीच मी राकेश दादा महामुनी यांना विनंती करतो की या कल्पेश दादा आपण देखील आले तरी चालेल। श्रीशा 11 याचे संघ मालक नक्कीच सुमित वाडकर। त्यानंतर सुमीसाठी जोरदार टाळ्या वाजवा, चांगला निर्णय, उत्तम दक्ष पंच आदर्श नगर श्री दावीर वॉरियर्स योगेश कडू आणि प्रज्वल पाटील संघ मालक, नक्कीच योगेश कडू आणि प्रज्वल पाटील या कोण असतील ते प्रतिनिधी त्यांचे। चला योगेश कडू आणि प्रज्वल पाटील कोण असतील तर प्रतिनिधी पाठवा लवकर या। श्री दावीर वॉरियर्स या लवकर। प्रथम सस्ते काका राकेश दादा महामुनी यांना मी विनंती करतो की नक्कीच त्यानंतर दीपेश 11 आदर्श नगर संघाचे संघ मालक राजा भोईर यांना मी विनंती करतो की त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। कडू काका या, मी विनंती करतो की पाटील काका या, तुम्ही पण या या। त्यानंतर शेवटचा आणि 6वा संघ माऊली वॉरियर्स याचे संघ मालक विलास मुकुंद कडू यांना मी विनंती करतो की पाडगे काका, नक्कीच शेवटचा आणि अंतिम संघ होता माऊली वॉरियर्स। या या झोपे काका या, तुम्ही पण देखील आला तरी चाल। या संघ मालक कोण आहेत? माऊली वॉरियर्स, नक्कीच विलास मुकुंद कडू, नक्कीच शेवटचा संघ होता माऊली वॉरियर्स। आणि सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच तुषार, ज्याच्या बॅट मधून चांगली फलंदाजी केली होती, त्या सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुषार कांबळे। मी विनंती करतो की संदेश दादा किंवा राकेश दादा या आपण, नक्कीच संदेश दादा या आपण, नक्कीच सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुषार कांबळे। आणि यानंतर नक्कीच आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? नक्कीच दीप सातवे, ज्याने मी विनंती करतो की अंकुश दादा सातवे यांना विनंती करतो की
हा ठीक आहे. असू दे. अंकुश असू दे. नक्कीच या गोलाच्या गोलंदाजीसाठी नक्कीच टाळ्या होऊन जाऊ द्यात. एका लहानशा वयामध्ये ज्याने दहावी आपल्या नावाचा महाराज की जय आणि 5,000 रुपये जिपे केले आणि आदर्श नगर संघ 5,000 संघ जिपे झाले आहेत का? नाही ते वेगळे होते त्यांचे. याचं लग्न झालंय काय? तर नक्कीच मनाली टूर या दिली असेल. या भुवनेश्वर प्रीमियर लीग मधला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? नक्कीच तेजस शिर्के ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी 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 समीर दिवकर आणि मनोहर पाटील यांना विनंती करतो की आपण याचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आजच्या दिवसातील या भुवनेश्वर प्रीमियर लीग मधला समीर दिवकर मी यांना विनंती करतो की आणि प्रवीण चाफेकर या आपण देखील समीर दिवकर समीर देवरे यांना पण मी विनंती करतो की या आणि नक्कीच आणि नक्कीच या भुवनेश्वर प्रीमियर लीग मधला एक नवीन गोलंदाज आहे जो बेस्ट बॉलर ठरला आहे. कोण असेल? नाही कोण असेल? नवीन 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 नाव आहे, बऱ्याच वर्षांनी क्रिकेट मध्ये आलाय. नाही आणि बेस्ट बॉलर ठरलाय कैलास अर्जुन गोरेवले. नक्कीच मी संदेश दादा देवगरकर आणि रामादादा नागती यांना आणि ऍडव्होकेट पाटील यांना मी विनंती करतो की या नक्कीच बेस्ट बॉलर आजच्या दिवसामध्ये ज्याने एक कडक गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला चॅम्पियन्स ठरवून दिलाय कैलास ठरलाय ओमकार उसेकर. मी यांना विनंती करतो की ओमकार या. आणि नक्कीच आता मात्र उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? नक्कीच नो डाऊट नेहमीप्रमाणे तुषार कांबळे ठरलाय भुवनेश्वर प्रीमियर लीग मधला तडाखेबाज फलंदाज. मी गणेश दादा यांना विनंती करतो तसेच गौरव दादा यांना विनंती करतो की या नक्कीच या खेळाडूचा सन्मान होणे गरजेचं आहे, कारण हा खेळाडू आपल्या भुवनेश्वरची आन बाण आणि शान आहे. ज्याने भुवनेश्वरचं नाव मात्र अलिबाग मध्ये ज्याने दणादून सोडलंय ना असा ज्याने आपल्या नावाचा डंका अलिबाग असेल मुरुड असेल रोहा तालुक्यामध्ये गाजवून सोडलाय ना तुषार कांबळे नावाचं वादळ आज भुवनेश्वर मध्ये नक्की झंझावलंय. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द किताबचा
मी कैलास गोरिवले यांना विनंती करतो की नक्कीच बेस्ट बॉलर साठी आपण कूलर दिला होता आणि असू दे वरती असू दे असू दे असू दे ये वरती नक्कीच टाळ्या होऊन जाऊ द्यात या खेळाडूसाठी ट्रॉफी सरळ कर आणि नक्कीच आणि या भुवनेश्वर प्रीमियर लीग मधला उपविजेता संघ नक्कीच मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आणि या वर्षीचा उपविजेता संघ मी विनंती करतो की संघ मालक आणि खेळाडू आले तरी चालतील शिवशक्ती वॉरियर्स नक्कीच भुवनेश्वर प्रीमियर लीग मधला उपविजेता संघ त्यांचा देखील चांगला खेळ राहिलाय मी विनंती करतो की संघ मालक आणि खेळाडू विनंती करतो की या नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्यांची मान्यवरांची भरती आणि तसेच गौरवदादा सुर्वे संदेशदादा देवगरकर समीर देवरेकर प्रणव चाफेकर असेल त्यानंतर मग गणेशदादा शिवळकर असतील आणि आणि नक्कीच ज्याची आतुरता सगळ्यांना होती सिरीज नक्कीच कोण असेल मॅन ऑफ द सिरीज नक्कीच कोण असेल नाव येऊ द्या आणि नक्कीच ज्याच्या नावावरती सायकल गेली आहे विनायक मोरे ठरलाय सिरीज ज्याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर तब्बल 89 धावा आणि 3 विकेट आल्यात असा विनायक मोरे ठरलाय नक्कीच राकेश दादा महामुने यांच्या मार्फत ही सायकल आपल्याला पाहायला मिळते जी मॅन ऑफ द सिरीज साठी पाहायला मिळाली विनायकच्या नावावर गेली ही सायकल आणि नक्कीच विजेता संघ चॅम्पियन संघ दीपेश 11 आदर्श नगर संघ तर नक्कीच मी विनंती करतो की याचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक गौरवदादा सुर्वे यांच्याकडून आलंय नक्कीच नक्कीच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अमित दादा मोहिते आणि गौरव सुर्वे यांच्याकडून रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळाली त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन असेल त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक
रामादादा नागती आणि गणेशदादा शिवळकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच चला पूर्ण संघ आला तरी चालेल. चॅम्पियन्स श्री धावीर महाराज की. दिले नाही का